शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कागदी लिंबू, ज्याला आपण साई सरबती लिंबू म्हणतो, साल पातळ, रस भरपूर आणि जो लिंबू एक्सपोर्टला चालतो, तर ही जी लागवड जी आहे ती आपल्याला विदर्भ असेल म्हणजे जळगाव, अगदी नाशिकपासून पुढे अमरावती, त्याचबरोबर सोलापूर, बार्शी, लातूर या भागात जी लागवड केली जाते. कारण जिथं उष्णता जास्त आहे, त्याचबरोबर लिंबू हे उष्णता जास्त आणि कमी पाणी असणाऱ्या भागामध्ये चांगलं झाड येतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 22/4/2025चा व्हिडिओ हा. तर ही कागदी लिंबू 1.5 वर्षाची रोपं आहेत. रोपाची उंची 2.5 फूट आहे. बघू शकतो आपण. रोप लावल्यापासून 1.5 वर्षाचं रोप 2 वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आहे. शेतकरी बंधूंना रोप 120 रुपयांना आता हे पोच होतं आहे. नर्सरी शासन मान्य आहे, त्यामुळे आपल्याला फळबाग योजनेला अनुदान घेता येतं. आता लिंबू लागवड म्हणलं तर एकदा लावल्यानंतर याचं आयुष्यमान 25 वर्षापर्यंत आहे. साल पातळ, रस भरपूर आणि लिंबू एक्सपोर्टला चालतो. आता लिंबू जर म्हणलं तर दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा वापर जास्त, त्याचबरोबर वर्षभर उत्पादन देणारी जात आहे. आता लिंबूमध्ये आपण ज्यावेळी सप्टेंबरला परतीचा पाऊस संपल्यानंतर शेंडे कट करून पाणी बंद केल्यानंतर झाडाची पानगळ होते. साधारण 1-2 महिने पानगळ झाल्यानंतर लिंबूला आपण बूम फ्लावर असेल, त्याचबरोबर खालून टाटा भार असेल, फवारणी बूम फ्लावर, टाटा भार, मेगा फॉल असे संजीवक घेऊन आपण झाडाला भार चांगला आणू शकतो. आणि लिंबू आपल्याला एकदा लागल्यानंतर वर्षभर उत्पादन देणारी ही जात आहे. आता लिंबूचं जर म्हटलं तर ही रोपं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळतात. लागवड अंतर आहे 15x15. एकरामध्ये 200 रोपं लावता येतात. लिंबू पीक चालू होईस तोपर्यंत आपण आंतरपिकं घेऊ शकतो. नर्सरी शासन मान्य आहे, त्यामुळे आपल्याला फळबाग योजनेला अनुदान घेता येतं. भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना, नाना देशमुख योजना. आता लातूर, बार्शी असेल, सोलापूर असेल ह्या भागात ह्या लिंबूची लागवड, त्याचबरोबर जळगाव असेल, अगदी नंदुरबार, बुलढाणा ह्या भागात ह्या लिंबूची लागवड का करतात की जेणेकरून पाणी कमी असतं आणि लिंबूला वाळवीचा उधळी, ज्याला उधळी बोलतात, त्याचा त्रास होऊ नये. कारण ही लिंबूची जात आहे काटक. दुसरी गोष्ट, लिंबू जो आहे याला ताण दिला की भार चांगला येतो आणि भार येण्यासाठी आपल्याला सर्व नियोजन, सल्ला, मार्गदर्शन दिलं जातं. कारण ज्यावेळी एक शेतकरी बंधूंना आपण सर्व्हिस चांगली देतो, नियोजन देतो, त्यामुळे त्यांचे मित्रमंडळी, पैपावणे आपले कस्टमर होतात. त्याप्रकारे रोप पोच झाल्यानंतर तिथून पुढे आपल्याला सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळतं. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. कारण आजचा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ बनवतो आहे. बऱ्याच शेतकरी बंधूंची इच्छा असते की शॉर्ट व्हिडिओ बनवा म्हणजे जास्त लोकांच्यापर्यंत पोचावा.